नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चैतन्य पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो प्रयास एज्युकेशनमध्ये. आज आपल्या गव्हर्नन्स सोशल जस्टिसच्या वीकमधला शेवटचा 5वा दिवस आहे डेली डिस्कशनचा. डेली डिस्कशनमध्ये आपण जे 3 क्वेश्चन डेली बघतो आहे त्यात बऱ्याचशा ॲडिशन्स होत गेल्या आहेत. आज जे क्वेश्चन्स आपण बघणार आहोत त्यात थोडंसं स्कीम स्पेसिफिक किंवा एखाद्या टॉपिक स्पेसिफिक जेव्हा क्वेश्चन येईल आणि त्याबद्दल जर काही चर्चा करायची असेल तर तिथे एक्झाम्पल्स कसे द्यायचे, स्कीम्स कशा ॲड करायच्यात, त्या स्कीम्सचा एक्झाम्पल म्हणून नेमका वापर कसा करायचा आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा आहे. कॉमन स्ट्रक्चर करणं, ते मोल्ड करणं, आन्सर, इंट्रोडक्शन, ह्या सगळ्या गोष्टी आपण पॉलिटीच्या वीकमध्ये, तुम्ही सोसायटीच्या, हिस्ट्रीच्या, जॉग्रफीच्या, आधी जेवढे पण आपले वेगवेगळे वीक झालेत त्या सगळ्या वीकमध्ये ह्या गोष्टी आपण बघितल्यात. आणि जसं आम्ही आधीपासून सांगत आलो की प्रत्येक टॉपिकसाठी किंवा सब टॉपिकसाठी इंट्रो, कन्क्लुजन, मेन बॉडी अगेन सगळ्यांची वेगळीच असणार आहे, पण इंट्रो आणि कन्क्लुजन पण थोडेसे डिफर करणार आहे. जसं की सोशल जस्टिसमध्ये आपण स्वतःहून काही गोष्टी सांगू शकतो की या सुधारणा होऊ शकतात किंवा हे केल्या पाहिजेत, तसं पॉलिटीमध्ये नाही आहे. त्यापेक्षाही जिओग्राफीमध्ये आपण असं सांगू शकत नाही की ज्वालामुखी फुटलाच नाही पाहिजे किंवा भूकंप झालाच नाही पाहिजे, किंवा हिस्ट्रीमध्ये आपण जे झालं त्याला फक्त समराईज करू शकतो. सो ह्या वेगवेगळ्या गोष्टी, म्हणून हे डेली डिस्कशन किंवा डेली आन्सर रायटिंग जे आपण सुरू केलं आहे हे त्या अर्थाने सुरू केलं आहे. सो आत्तापर्यंत जर तुम्ही केलं नसेल तर मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंतीच समजा, कारण तुम्ही जर हे केलं नाही तर पुढे जाऊन आपल्याला ते जड जाणार आहे. आणि आत्ता आपल्याकडे वेळ आहे, प्रिलिम्सला अजून बरेच दिवस आहेत. आत्तापासून जर आपण गोष्टी थोड्याशा सुरळीतपणे आणि प्रामाणिकपणे डेली बेसिसवर करायला सुरुवात केली तर त्याचा निश्चितच आपल्याला पुढे जाऊन फायदा होईल. सो आपण आज आपल्या डिस्कशनपासून सुरुवात करूयात, किंवा क्वेश्चन जे आहेत ते बघून मग छोट्या छोट्या ज्या गोष्टीत मी आणखी तुम्हाला इथे सांगेल. क्वेश्चन बघूयात. आपला पहिला क्वेश्चन होता, एक्झामाइन द रोल ऑफ वेलफेअर स्कीम्स इन ॲड्रेसिंग द इश्यूज ऑफ वुमन अँड पर्सन विथ डिसेबिलिटीज. स्त्रिया आणि दिव्यांग व्यक्ती यांच्याबद्दल हा क्वेश्चन होता. त्यातही वेलफेअर स्कीम्सचा रोल काय, कल्याणकारी योजना ज्या सरकार आणतं त्यांची नेमकी काय भूमिका आहे, कशाशी स्त्रियांचे जे इश्यू आहेत आणि डिसेबिलिटीज किंवा दिव्यांग व्यक्ती जे आहेत त्यांचे जे इश्यू आहेत त्या संदर्भात या कल्याणकारी योजनांची काय भूमिका आहे. तर आपल्याला हे बघायला, आपल्याला योजना बऱ्याच माहिती आहेत स्त्रियांसंदर्भात पण आणि दिव्यांग व्यक्ती यांच्याबद्दल पण नेमके त्यांचे इश्यू काय आहेत या क्वेश्चनला बघताना असं समजायचं की नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत किंवा इश्यूज काय आहेत. हे जर आपल्याला लक्षात आलं तर ते इश्यूज आपण लिहू, किंवा हे म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की स्त्रियांची परिस्थिती जर आपल्याला भारतात सुधारायची आहे तर आपल्याला कुठल्या अनुषंगाने कुठल्या क्षेत्रात काम करणं गरजेचं आहे, तर ते क्षेत्र जर आपण ओळखले तर तेच आपले सब हेडिंग म्हणून काम करतील आणि त्याच्या पुढे आपण स्कीम्स देऊन एक्झाम्पल देऊ आणि आर्ग्युमेंट सबस्टॅन्शिएट करू. बस एवढंच आपल्याला करायचं आहे. खाली आपण बघू ते कसं केलं. तर इंट्रोडक्शनमध्ये आपण सांगूयात की कल्याणकारी योजना ह्या नेमका कसा रोल प्ले करतात किंवा त्या महत्त्वाच्या का आहेत, किंवा महिला आणि दिव्यांग व्यक्तींच्या जे उपेक्षित राहिलेत आत्तापर्यंत ते समाजात, त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी ही महत्त्वपूर्ण साधनं आहेत. मग ती साधनं जर योग्य प्रकारे काम करतील तरच त्याचा फायदा होईल. म्हणून मग आता महिला सक्षमीकरणाबाबत कल्याणकारी योजनांची भूमिका. आता महिलांच्या बाबतीत किंवा महिला सक्षमीकरण जर करायचं असेल तर कुठल्या अनुषंगाने, मी जसं वर तुम्हाला सांगितलं की कुठल्या क्षेत्रात किंवा कुठल्या सुधारणा करणं आपल्याला गरजेचं आहे हे आपल्याला बघितलं पाहिजे. तर आपल्याला कुठल्या याच्यात सुधारणा करायची, महिलांचं आरोग्य आणि त्यांचं पोषण, त्यानंतर शिक्षण, महिला शिक्षण आणि त्यांचा कौशल्य विकास, त्यांचं आर्थिक सक्षमीकरण, हिंसाचारापासून त्यांचं संरक्षण, बरोबर. ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये जर आपण काम केलं तर महिला सक्षमीकरण होईल, बरोबर. मग यासाठी योजना आणल्यात. मग सरकारच्या ज्या योजना आहेत, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्किल इंडिया, स्टँडअप इंडिया, डे NRLM, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन, ह्या ज्या वेगवेगळ्या आहेत, किंवा वन स्टॉप सेंटर, महिला हेल्पलाईन, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या काय, तर ह्या पर्टिक्युलर प्रत्येक क्षेत्रात काम करतात. म्हणजे काय, तर या योजनांची भूमिका कुठे आहे, इथे आहे. आणि या सगळ्याची कम्युनिटी भूमिका काय, तर महिला सक्षमीकरण. लक्षात येतं आहे. आपल्याला विचारलं होतं की योजनांची भूमिका काय, कशाशी रिलेटेड, महिला आणि दिव्यांग व्यक्ती. इथे आपण योजना सांगितल्या, त्यांची भूमिका ही आहे. ॲज अ एक्झामिनर मी जेव्हा हे बघणार तेव्हा मला लक्षात येतं की नेमकं तुम्हाला कंटेक्स्ट कळालं आणि तुम्ही त्याच अर्थाने उत्तर लिहिता, बरोबर. म्हणून हे सब हेडिंग जेव्हा आपण देतो ना, किंवा हेडिंग पण देतो, ते हेडिंग देताना थोडीशी काळजी घेत चला. अगेन तुम्हाला जर सुचत नाही आहे किंवा आपल्याला मोस्ट ऑफ द टाईम जे क्वेश्चनमध्ये दिलं आहे ना तेच लिहायचं आहे,
त्याचंच हेडिंग द्यायचं आणि मग सब हेडिंग सुचताना थोडेसे अडचणी येतात, पण मोस्टली हेडिंग देताना हेच द्यायचे आहेत जे क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेले असतात. लक्षात आलं की पॉईंट काय पाहिजे किंवा प्रश्नाचा विचार कसा करायचा आहे किंवा आपल्याकडे असलेला जो कंटेंट आहे त्याला कसं आपण थोडंसं हे करू शकतो, मोल्ड करू शकतो. पुढे जाऊ. महिलांच्या बाबतीत आपण चर्चा केली, सेम चर्चा दिव्यांग व्यक्तींच्या बाबतीत आहे. त्यांना सामाजिक सुरक्षेची गरज आहे, सक्षमीकरण करणं गरजेचं आहे. शिक्षण आणि रोजगार हा कळीचा मुद्दा आहे, बरोबर. त्यानंतर कायदेशीर आणि धोरणात्मक सहाय्य ह्या पण गोष्टी गरजेच्या आहे. आणि मग जसं वर आपण लिहिलं की त्यांच्यासाठी कुठल्या गोष्टी केलेल्या आहेत, योजना आहेत, स्कीम्स आहेत, धोरणं आहेत, काय आहे त्याबद्दलची चर्चा आपल्याला इथे करायची. बस एवढंच. हे झाले तुमचे 2 पार्ट. आणि मग या संदर्भात काय जी आव्हानं असतील ती आव्हानं आपल्याला 1-2 लाईनमध्ये सांगायची, की जरी आपण विविध योजना आणल्या असतील आणि विविध धोरणं राबवत असू तरीसुद्धा तळागाळापर्यंत पोहोचून महिला आणि दिव्यांग व्यक्तींच्या बाबतची जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत ते अजून पूर्णपणे सुटलेले नाही आहेत. त्यामुळे एक काहीतरी कॉम्प्रेहेन्सिव्ह गोष्ट करणं की जी सगळ्या गोष्टींना धरून चालेल आणि पूर्ण सर्वसमावेशक विकास असेल महिलांच्या बाबतीत पण आणि दिव्यांग व्यक्तींच्या बाबतीत. मग ते आपण सांगूयात की ही आव्हानं आहेत की बऱ्याच वेळा जे टार्गेटेड ऑडियन्स आहे किंवा ज्यांच्यापर्यंत हा फायदा पोहोचायला पाहिजे तो पोहोचत नाही आहे आणि त्यात बऱ्याचशा त्रुटी आहेत. मग त्या त्रुटी इथे डिटेलमध्ये सांगत बसू नका, कारण इथे विचारल्या नाही आहेत त्रुटी. जस्ट आपल्याला ते आयडेंटिफाय करायच्या आणि मग कन्क्लूड करूया आपण की अंमलबजावणीतील अंतर, सामाजिक कलंक हे जे दिलं आहे ना हेच आहे, हीच आव्हानं आहेत. मी जसं म्हटलं की 2 ओळींमध्ये तुम्हाला त्या गोष्टी अधोरेखित करायच्या. अधोरेखित करणं आणि लिहिणं यात फरक आहे. इथे विचारलं नाही आहे, वर्ड लिमिट आहे, तर मग आपण फक्त अधोरेखित करू की आम्हाला माहिती हे पण प्रॉब्लेम आहे. आणि जर विचारलं असतं तर मग इथे पॉईंट दिले असते आपण 1, 2, 3, 4, 5 जे पण असतील ते, आणि मग कन्क्लूड केलं असतं. ठीक आहे, लक्षात येतं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न होता, डिस्कस द सोशल अँड कल्चरल चॅलेंजेस फेस्ड बाय ट्रान्सजेंडर कम्युनिटी इन इंडिया. तृतीयपंथीय समुदाय आपण जे म्हणतो त्यांच्या बाबतीत सामाजिक आणि सांस्कृतिक आव्हानं काय आहेत याची आपल्याला चर्चा करायची आहे. तर मग आता तृतीयपंथीय समुदायाबद्दल जेव्हा आपण चर्चा करतो आहे तर तृतीयपंथीय समुदाय किंवा तृतीयपंथीय व्यक्ती म्हणजे नेमकं काय हे सांगत बसू नका, तिथे डेफिनेशन नाही विचारली आहे. इथे आपण ही जी आकडेवारी दिली आहे तुम्हाला, ही आकडेवारी देऊन आपण सुरू करू शकतो. आकडेवारी का द्यायची त्यामागचं पण कारण आहे, कारण आकडेवारी आपल्याला हे सांगते की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ह्या समुदायात लोक असतील तर त्यांच्याकडे लक्ष देणं आणि त्यांच्या जे चॅलेंजेस आहेत किंवा त्यांच्यासाठी जी आव्हानं आहेत त्या संदर्भात काम करणं हे गरजेचं आहे. मग त्या अनुषंगाने आपण इंट्रोडक्शन किंवा जी आपली सुरुवात आहे ती त्या अनुषंगाने करतो आहे. मग सोशल आणि कल्चरल, सामाजिक, मी जसं म्हटलं की हेडिंग आपल्याला प्रश्नामधूनच घ्यायचे, सामाजिक आव्हानं आणि खाली सांस्कृतिक आव्हानं. सामाजिक आव्हानं काय, भेदभाव होतो किंवा समाजावर कलंक म्हणून बघितलं जातं. मग त्याला इथे तुम्ही वेगवेगळ्या अर्थाने इलॅबोरेट करा. हे थोडंसं कंटेंट म्हणून दिलं, एवढं लिहित बसलो तर आपल्याला शब्द पुरणार नाही, पण तुम्हाला ते नेमकं त्याचं काय महत्त्व आहे किंवा कुठल्या अनुषंगाने ते दिलं ते लक्षात आलं पाहिजे म्हणून आपण ते दिलं. शिक्षण आणि रोजगाराची सुलभता नाही आहे, तेवढ्या सोप्या पद्धतीने शिक्षण मिळत नाही. शिक्षण मिळालं तरी पण एका लिमिटनंतर ड्रॉपआउट रेट जो आपण म्हणतो शाळा सोडण्याचं प्रमाण ते जास्त आहे. मग ह्या गोष्टी, त्यानंतर रोजगार मिळत नाही. आम्ही स्वतः आपण विचार करून बघू की असे किती कार्यालय किंवा प्रायव्हेट ऑफिसेस आहेत की जिथे आपल्याला तृतीयपंथी व्यक्ती काम करताना दिसतील, आणि जरी काम करत असतील तर त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो खूप वेगळा आहे. मग हीच सगळी सामाजिक आव्हानं आहेत. मग त्या बाबतीत आपल्याला सांगायचं आहे आरोग्यसेवेतील विषमता, आरोग्याच्या बाबतीत निवास आणि निवारा, सोसायटीजमध्ये किंवा शहरांमध्ये किंवा गावांमध्ये कुठेतरी कोपऱ्यात अडगळीच्या ठिकाणी त्यांची घरं असतात. मग हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सामाजिक आव्हानं आहे आणि हे तुम्हाला चालता बोलता जस्ट ऑब्झर्वेशननी ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या, त्याच फक्त आपल्याला इथे लिहायच्या. म्हणून मी आधीपासून तुम्हाला हे सांगत आलो की गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आणि त्यातल्या त्यात सोशल जस्टिस हा फक्त आणि फक्त ऑब्झर्वेशनचा पार्ट आहे. म्हणजे पूर्ण सोशल जस्टिस हा फक्त ऑब्झर्वेशनचा पार्ट नाही आहे, पण ऑब्झर्वेशन जेवढे स्ट्रॉंग असतील तेवढे उत्तरं लिहिताना तुम्हाला सोपं जाणार आहे. काहीतरी वेगळा विचार करून आठवून लिहिण्याची इथे गरज नाही आहे. जस्ट तुम्हाला ब्रेनस्टॉर्म करायचं आहे की आजूबाजूला काय काय दिसतं, ह्या सगळ्या आजूबाजूला दिसणाऱ्याच गोष्टी आहेत ना आपल्याला. त्यानंतर सांस्कृतिक आव्हान, कल्चर आहे की मुख्य प्रवाहात येत नाही. समाज माध्यमं जी आहेत ती पण त्यांना दाखवताना वेगवेगळ्या पद्धतीने दाखवतात. मग त्याच्यामुळे
समाजात किंवा लोकांपर्यंत ज्या गोष्टी पोचतात त्या खूप विचित्र आणि वेगळ्या पद्धतीने पोचतात. त्यामुळे त्यांची जी इमेज आहे ती एकदम कमी झाली किंवा त्यांची प्रतिष्ठा कमी झाली आहे. त्याला एक वेगळं लैंगिक विविधता न बघता म्हणून आपण काहीतरी एक प्रॉब्लेम आहे असं बघतो. मग ती सगळी सांस्कृतिक आव्हानामध्ये धार्मिक अधिकार नाकारणे, मंदिरात प्रवेश, या वेगवेगळ्या गोष्टी आहेत किंवा धार्मिक समारंभात न येऊ देणे. मग हे सगळं सांस्कृतिकमध्ये आपलं मोडतं आहे. पुन्हा मर्यादित कायदेशीर जागरूकता आणि अस्मितेची समस्या, म्हणजे त्यांची अस्मिता किंवा बरेचदा आपण म्हणतो की जेंडर आयडेंटिफिकेशन ह्या पण गोष्टी आहेत काही, की माझं जेंडर काय आहे. जरी ते तृतीयपंथी आपण त्यांना म्हणत असू तरी प्रत्येकाला त्याचं जेंडर आयडेंटिफाय करण्याची एक आपल्या इथे ते स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणूनच तुम्ही बघत असाल की बऱ्याच ठिकाणी आता जेव्हा सेम सेक्स मॅरेजेसची किंवा सेम सेक्स रिलेशनशिपची चर्चा होते तिथे जेंडर आयडेंटिफिकेशन किंवा पर्सनली मला काय वाटतं की मी आतून कोण आहे ह्या गोष्टींबद्दलची चर्चा बऱ्याच ठिकाणी दिलेली आहे. सो ते पण सांस्कृतिक आव्हानांमध्ये आपण म्हणूयात. मग निष्कर्ष किंवा कन्क्लूड करताना ही वर जी आपण आव्हानं दिली आहेत ना त्याबद्दल आपल्याला काय करता येईल हे सांगायचं, पण त्याआधी काय केलेलं आहे हे पण सांगायचं. मग हा एक कायदा आहे, तो कायदा आपण केला पण तरी परिस्थिती सुधारली नाही आहे. त्यामुळे काय करू शकतो, शिक्षण, संवेदनशीलता, कल्याणकारी योजना याबद्दलची आपल्याला चर्चा करायची. ठीक आहे. सोपा प्रश्न होता, खूप बेसिक गोष्टी आहेत, खूप काही माहीत असणं गरजेचं नव्हतं. बस आजूबाजूच्या ऑब्झर्वेशन्सनी पण आपण लिहू शकतो. माहीत दुसऱ्या टप्प्यात अगेन थोडंसं चांगलं आन्सर लिहायचं आहे तर ऑब्झर्वेशनच्या पलीकडे जाऊन प्रॅक्टिस आणि थोडंसं कंटेंट आणि वाचन, रिव्हिजन ह्या गोष्टी आपल्याला करणं अपेक्षित आहे. शेवटच्या प्रश्नाकडे जाऊ. शेवटचा प्रश्न होता इव्हॅल्युएट द इफेक्टिव्हनेस ऑफ गव्हर्नमेंट स्कीम्स लाईक नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट अँड PM गरीब कल्याण अन्न योजना इन ॲड्रेसिंग हंगर अँड पॉवर्टी. हा एकदम स्कीम स्पेसिफिक नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट आणि PM गरीब कल्याण अन्न योजना याच्याशी रिलेटेड, की तो हंगर म्हणजे भूक आणि गरिबी याच्याशी कसा रिलेटेड आहे किंवा त्याचा इफेक्टिव्हनेस किती, ह्या योजना किती इफेक्टिव्हली काम करतात हे आपल्याला सांगायचं. आणि तुम्हाला इथं म्हटलं आहे इव्हॅल्युएट, तर त्याच्यामुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही सांगायचे. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह या नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्टचे पण आणि PM गरीब कल्याण अन्न योजना याचे पण. म्हणजे काय तर या प्रश्नात तुम्हाला इंट्रो, त्यानंतर मेन बॉडीमध्ये तुमची नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट, त्याचे पॉझिटिव्ह, त्याचे निगेटिव्ह किंवा चॅलेंजेस आणि PM गरीब कल्याण योजना जी आहे त्याचे पॉझिटिव्ह आणि त्याचे निगेटिव्ह. म्हणजे ओव्हरऑल एक 4 टप्प्यांमध्ये आपण हे करायचं आहे. म्हणजे इथे पॉझिटिव्हमध्ये आपण काय सांगू की किती इफेक्टिव्ह आहे तेच विचारलं ना तुम्हाला, किती इफेक्टिव्ह आहे ते सांगायचं आहे. आणि त्यानंतर त्याचे चॅलेंजेस काय दोन्हीमध्ये त्या गोष्टींची चर्चा करायची. इथे मी ते डिस्कस नाही करणार कारण हा थोडासा कंटेंट ओरिएंटेड आहे. इथे मी फक्त तुम्हाला सांगेल की इव्हॅल्युएट जेव्हा आलं आहे तेव्हा दोन्हींना सोबत इव्हॅल्युएट करायचं का तर थोडंसं वेगळं करूयात कारण दोन्ही स्कीम्स वेगळ्या आहेत आणि मग त्यावर काय करता येईल हे आपल्याला सांगायचं आहे. इथे जर तुम्ही बघितलं की परिणामकारकता, इफेक्टिव्हनेस क्वेश्चनमध्ये जे दिलं तेच हेडिंग आपण घेतलं, त्यात आपल्याला जे पॉईंट लिहायचे होते ते आपण लिहिले. आव्हानं, इव्हॅल्युएट म्हटलं होतं म्हणून निगेटिव्ह किंवा चॅलेंजेस किंवा आव्हानं जे पण असेल ते आपल्याला इथे लिहायचं आहे. पुढे पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना त्याबद्दलचा परिणामकारकता किंवा त्याची इफेक्टिव्हनेस, त्याच्याशी रिलेटेड आव्हानं आणि मग त्यावर काय करता येईल. हा थोडासा तुम्हाला एक्स्ट्रा पार्ट दिला की जेणेकरून तुम्हाला कंटेंट बरं पडेल. आणि मग कन्क्लूड करूयात की त्याच्यात ज्या उणिवा आहेत किंवा जी आव्हानं आपण वर लिहिली आहे त्या संदर्भात काय करता येईल. सो आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, आय होप हा क्वेश्चन समजला असेल किंवा कसा लिहायचं ते कळलं असेल. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की सर स्कीम्स तर भरपूर आहेत, कुठल्या कुठल्या स्कीम्सकडे बघायचं, काय काय कवर करायचं. कारण आता इथे बरंचसं कंटेंटचा पार्ट दिला आहे. इथे 5 किलो मोफत धान्य 80 कोटीहून, म्हणजे हा थोडासा डाटा किंवा स्टॅटिस्टिक ओरिएंटेड पार्ट तुम्हाला ते दिसतो. जेव्हा पण स्कीम्स न्यूजमध्ये येणार त्या स्कीम आपल्या सिलेबसच्या कुठल्या पॉईंटशी रिलेट होत आहेत किंवा कनेक्ट होत आहेत हे बघणं गरजेचं आहे. आपल्या सिलेबसचे मेन पॉईंट आहेत हेल्थ, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, एज्युकेशन, त्यानंतर ट्रान्सजेंडर्स, वल्नरेबल सेक्शन्स, SCs, STs, OBCs, महिला, त्यानंतर डिसेबल्ड पर्सन्स. इथे कुठे ते कनेक्ट होत आहे का, रिसेंटली काही आलं आहे का किंवा काही 10 वर्ष झाली आहेत किंवा त्याच्यानंतर आपण काही खूप महत्त्वाचा बदल करतो आहे
करंटमध्ये त्याची काही चर्चा आहे का, किंवा बऱ्याच वेळा आपण म्हणतो की वेगवेगळ्या ज्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांना कवर करत नाहीत, त्याच्यात काही ना काही मुद्दे उचलले जातात आणि ते बऱ्याच वेळे रेंगाळत राहतात. मग हे रेंगाळणारे ज्या स्कीम्स आहेत म्हणजे चर्चेमध्ये, त्या स्कीम्सची चर्चा, त्याच्याबद्दल ज्या गोष्टी आपल्याला आहेत त्या माहीत पाहिजे. म्हणजे जे मेजर आहेत ना, की मनरेगा काय करतं आहे, मग ते किती दिवस रोजगार देतं आहे, किती देतं आहे, हे आपल्याला जनरल माहीत असतं. मग त्या गोष्टींची आपल्याला थोडीशी माहिती असणं अपेक्षित आहे. सगळ्या स्कीम्स पाठ करत बसायच्या नाही आहे, सगळ्या स्कीम्स येत नाही. ज्या महत्त्वाच्या आहेत, ज्या चर्चेत असणार आहेत, ज्याच्याशी रिलेटेड काहीतरी कॉन्ट्रोवर्सी झाली, त्याकडे कॉन्ट्रोवर्सी हे थोडंसं लक्षात ठेवा. पॉलिटीमध्ये आणि गव्हर्नन्स सोशल जस्टिसमध्ये कुठेतरी काहीतरी कॉन्ट्रोवर्सी होते किंवा कुठेतरी चर्चा होते, ते महत्त्वाचं आहे. का? कारण जेव्हा पण कॉन्ट्रोवर्सी होते, आयोगाला ते अपेक्षित आहे की ॲटलिस्ट तुम्हाला त्याबद्दल बेसिक तर माहिती पाहिजे. नाही तर तुम्ही अधिकारी बनायचं स्वप्न बघतायत आणि आजूबाजूला काय चाललं आहे, कुठली कॉन्ट्रोवर्सी चालली आहे, योग्य अयोग्य हा नंतरचा मुद्दा, पण काय चाललं हेच तुम्हाला माहीत नाही. हां, जे रेग्युलर चाललं आहे, जे पिरियड आहे, त्याचा प्रॉब्लेम नाही आहे किंवा त्याकडे लक्ष नसेल तरी हरकत नाही, की चला आपले परराष्ट्रमंत्री कुठेतरी व्हिजिटसाठी गेलेत, हरकत नाही. पण कुठेतरी व्हिजिटला गेल्यानंतर त्यांनी एखादं वक्तव्य केलं किंवा कुठला एखादा ॲग्रीमेंट साईन केलं, तर ह्या गोष्टी बघणं आणि त्याच्याबद्दल बेसिक नॉलेज असणं हे जास्त गरजेचं आहे. हे जेव्हा असेल तेव्हा हा आपला विषय सोपा होणार आहे. आणि तसा हा आपला विषय बऱ्यापैकी सोपा आहे. मी जसं म्हटलं ना, की रील बघताना ट्विटरवर एक्स आलं आहे तुमचं, ते ट्विटरचं एक्स झालं आहे, स्क्रॉल करताना ज्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत तिथनं आपण आपल्या सिलेबसचे संदर्भ उचलू शकतो. की मोदी कुठेतरी व्हिजिटला गेले आहेत, पंतप्रधानांनी या देशाला व्हिजिट केली, श्रीलंकेचे जे पंतप्रधान असतील किंवा प्रेसिडेंट आहेत त्यांच्यासोबत एक फोटो काढला आहे, तो पोस्ट केला आहे, तिथून आपल्याला लक्षात येतं की परराष्ट्र व्हिजिट झाली आहे कुठेतरी आणि मग काहीतरी धोरणांमध्ये पण बदल होणार आहे. मग तो आपल्या सिलेबसचा पार्ट आहे, कारण नेबरहूड रिलेशनमध्ये ती चर्चा आहे. मग आता हे IR आपण जातो आहे, किंवा सांगायचा मुद्दा हा की आजूबाजूला जे चाललं आहे त्याकडे जरी बघितलं ना तरी गोष्टी अर्ध्यापेक्षा सोप्या होणार आहेत. काही खूप रॉकेट सायन्स नाही आहे. याच्या पुढच्या म्हणजे थोडासा गॅपनंतर आपला जो वीक असणार आहे तो IRचाच असणार आहे, त्याची आपण पुन्हा चर्चा करू. पण आय होप आत्तापर्यंत मी जे सांगितलं आहे ते थोडंफार लक्षात आलं असेल. नेहमी मी जसं म्हणतो की जर नसेल लक्षात आलं, तुम्हाला काही अडचण असेल, ऑफिसला येऊन भेटू शकता, फोन करू शकता, मेसेजेस करू शकता, पण अडचणींना ताटकळत ठेवू नका, त्या वेळेवर मार्गी लावा. ठीक आहे. सो आज थांबूया इथे. थँक्यू. बाय.